यानंतर या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी डॉक्टर सतीश ढगे लेफ्टनंट कर्नल आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. अत्यंत महत्त्वाच्या 4 बैठका होत आहेत आणि या 4ही बैठकांचा सध्या घडामोडींच्या अनुषंगानं नेमकं कसं महत्त्व आहे, काय आज घडू शकतं? नक्कीच पहलगाम हल्ल्यानंतर आपण दहशतवादाविरुद्ध जे आहे उघड मोहीम त्या ठिकाणी उघडलेली आहे. आणि एवढंच नाही, जर गरज पडली तर बॉर्डरच्या पार जाऊन सुद्धा जे आहे कायनेटिक ऑपरेशन करण्याची आपली तयारी आहे. आणि त्या अनुषंगानं होल ऑफ नेशन अप्रोच ज्याला म्हणतो, म्हणजे ज्याच्या अनुषंगानं पाक प्रस्तुत दहशतवादाला थांबवण्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून, डिप्लोमॅटिकली एवढंच नाही तर सामरिक दृष्टिकोनातून सुद्धा जे आहे आपण ऍक्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मग हा होल ऑफ नेशन अप्रोच ज्यावेळेस आपण घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार 5 महत्वाचे निर्णय आपण डिक्लेअर पण केलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये कायनेटिक ऍक्शन म्हणजे मिलिटरी ऍक्शन सुद्धा होण्याची शक्यता आहे. मग हे सगळं झालं तर आणि युद्ध जर एस्केलेट झालं तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम हे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. त्याचबरोबर जे आहे राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा जे याचं महत्व आहे. या सगळ्या गोष्टी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जर होल ऑफ नेशन अप्रोचच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक निर्बंध म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करायचा आहे. त्याचबरोबर समजा जर हे कायनेटिक ऍक्शन वाढलेच तर एक प्रकारचे समजा जर भारताच्या अर्थव्यवस्थेवर काही निर्बंध जरी काही देशांनी त्या ठिकाणी टाकले तर त्यासाठीचे काय काय ऑप्शन्स आहेत, कशा प्रकारे या सगळ्या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर निघायचं आहे, याचे सगळे इनपुट, याचा सगळा रिव्ह्यू आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कॅबिनेटच्या सहकार्यांसाठी चर्चा करण्यासाठी या वेगवेगळ्या कमिटी ज्या आहेत त्या महत्वाचा रोल प्ले करतात. आणि म्हणूनच पहिली जी आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, महत्वाचं ही सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कायनेटिक ऍक्शनच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत त्याची चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते. दुसरा भाग जो आहे तो CCEA, दॅट इज कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, मुख्यतः आर्थिक बाबींशी संबंधित काही महत्वाचे निर्णय भारत सरकार घेऊ शकतं. आणि त्याच्या सोबतीलाच या प्रकारच्या होल ऑफ नेशन अप्रोचच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेला येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे आपल्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारचे कंटिंजन्सी प्लॅन्स बनवावे लागतील, प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C काय असावा, याही अनुषंगाने जे आहे तिथे चर्चा होऊ शकते. कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, एकूणच या सगळ्या गोष्टींचा जो आहे फार मोठा परिणाम भारतावर त्या ठिकाणी होणार आहे. त्या अनुषंगानं कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स आणि या 3 बैठका झाल्यानंतर एकूणच कॅबिनेट आपल्या कॅबिनेटच्या सहकार्यांना जे आहे याची माहिती घेणं, त्यांना विश्वासात त्या ठिकाणी घेणं आणि एकूणच जे आहे संपूर्ण गव्हर्नमेंटला जे आहे एक प्रकारचं जे आहे त्या प्रकारची माहिती देऊन जे आहे त्यांना विश्वासात घेणं आणि त्याच्यानुसार पुढे मार्गक्रमण करणं, यासाठी या 4 बैठका खूप महत्वाच्या ठरणार आहेत. माझ्या मते यातल्या काहीच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समोर येतील. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी मधल्या किंवा काही बाकीच्या महत्वाच्या गोष्टी ज्या कॉन्फिडेन्शियल आहेत त्या मीडियाच्या माध्यमातून नक्कीच आपल्या समोर येणार नाहीत. पण एक मतितार्थ या सगळ्या बैठकीचा आहे ज्याच्या माध्यमातून आपला फर्म रिझॉल्व, ज्याच्या माध्यमातून आपण पूर्णतः तयार आहोत या सगळ्या सिच्युएशनशी डील करण्यासाठी, अशा प्रकारचा मेसेज हा या बैठकीनंतर माझ्या मते नक्कीच मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल. आणखी या बैठकीच्या अनुषंगानं महत्वाचा प्रश्न सर, सीमापार लष्करी कारवाईवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल, त्या पुढची पावलं नेमकी कशी असतील? मुख्यतः 2 बाबी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. कायनेटिक ऍक्शन ज्यावेळेस घ्यायचे आहेत त्यावेळेस खऱ्या अर्थानं आर्म्ड फोर्सेस यांना ती ऍक्शन घ्यायची आहे. त्यांच्या जवळचे एक प्रकारे जे आहे प्रोफेशनली ते कॉम्पिटंट आहेत, त्यांना जे आहे पूर्णतः ते सक्षम आहेत. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स असतात ते बदलत्या परिस्थितीच्या अनुसार जे आहे आपल्याला त्या ठिकाणी अडॉप्ट करावं लागतं. म्हणजे हे निर्णय घेण्यासाठी की कुठला त्या ठिकाणी ऍक्शन असली पाहिजे, फक्त फॅन्सी वर्ड सर्जिकल स्ट्राईक वापरून आपल्याला चालणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये स्पेशल फोर्सेसचा सर्जिकल स्ट्राईक असू शकतो, ड्रोन अटॅक्स त्या ठिकाणी असू शकतात, नेव्हल रॉकेट्स त्या ठिकाणी असू शकतात, हेवी आर्टिलरीचं फायरिंग त्या ठिकाणी असू शकतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आर्म्ड फोर्सेस कडे आहेत आणि आपलं आर्म्ड फोर्सेस त्यासाठी सक्षम आहे. मग हे प्रोफेशनली कॉम्पिटंट ऑर्गनायझेशन हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, हा एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जे आहे आपण लोकशाही आहोत, आपण दुसऱ्या देशासारखं नाही, पाकिस्तान सारखं नाही की लष्करच सगळं डिसाईड करतं आणि त्या लष्करानं एक सरकार त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपल्याकडे लोकशाही व्यवस्था असल्यामुळे या लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून जे सरकार आहे ते लष्कराला निर्देश देतं आणि त्याच्या अनुषंगाने ते आपलं काम त्या ठिकाणी करतं. तर लष्कर जे आहे कॉम्पिटंट आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय नेतृत्वानं सुद्धा जे आहे पूर्णतः तशी तयारी केलेली आहे. त्यांनी पूर्णतः तसा निर्णय घेण्याचा एक मानस बनवलेला आहे आणि खमकी भूमिका, आरपार जाण्याची सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मग या मीटिंग मधून जे आहे राजकीय नेतृत्वानं अशा प्रकारचा गो अहेड अधिकृतरित्या या CCSच्या मीटिंग मधून, त्याचबरोबर कॅबिनेटच्या मीटिंग मधून अधिकृत गो अहेड जो आहे तो आर्म्ड फोर्सेसला
देणं आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सच्या अनुसार जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी जे जे लागतं ते करण्यासाठी तुम्ही प्रोफेशनली कॉम्पिटंट आहात, तुमच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि तुम्ही फ्री आहात, अशा प्रकारचा स्पष्ट संदेश या मीटिंगच्या माध्यमातून जो आहे माझ्या मते आपल्या आर्म फोर्सेसला देण्यात येईल. आणि त्याच्यानंतर योग्य काळ, जसं सुरुवातीला मला आठवतं की आपल्याही चॅनलवर मी डिस्कस करताना सांगितलं की हा पहलगाम हल्ला का वेगळा आहे 3Tच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला, टायमिंग, टार्गेट आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन TRF. मी म्हणतो आता मिलिटरीला जो फ्री हँड दिलेला आहे तो सुद्धा 3Tच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला आहे. टायमिंग आर्म फोर्सेसने डिसाईड करावी, टार्गेट कुठले चूज करायचे आर्म फोर्सेसने डिसाईड करावेत, आणि टाईप ऑफ ऍक्शन कुठल्या मोडॅलिटीच्या माध्यमातून ते करावं ते सुद्धा आर्म फोर्सेसनं करावं. म्हणजे आमच्या आर्म्ड फोर्सेसवर जो आहे वेगवेगळ्या म्हणजे विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि एवढंच नाही, हे सगळी ऍक्शन करताना सरप्राईज फॅक्टर असणं खूप महत्वाचं आहे. सगळीकडे पाकिस्तान सुद्धा जो आहे हाय अलर्ट मोडवर आहे, म्हणून कशा प्रकारे ऍक्शन करायची आणि केव्हा ऍक्शन करायची हे जे आहे म्हणजे लगेच काही तासामध्ये ते व्हावं असं अपेक्षित नाही. पण एकूणच परिस्थिती पाहता माझ्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच कायनेटिक ऍक्शन त्या ठिकाणी घडेल. पण तो सरप्राईज फॅक्टर टायमिंगच्या बाबतीत, त्याचबरोबर जे आहे कुठले टार्गेट असावे आणि कुठल्या मोडॅलिटीनं आपण ते करावं, कारण आपल्याजवळ वेगवेगळे मोड्स अवेलेबल आहेत. या अनुषंगानं तो गो अहेड आपल्या राजकीय नेतृत्वानं नक्कीच आर्म्ड फोर्सेसला दिलेला आहे. निश्चित. आणि त्या संदर्भातले काल सूचना या कालच्या बैठकींमधनं झालेल्या आहेत. सतीश सर, तुमच्याकडून आणखी एका बातमीच्या संदर्भात अपडेट्स घ्यायचे आहेत, पण त्याआधी ती बातमी आपण सविस्तररित्या पाहूयात. पंतप्रधान मोदींनी भारताच्या तिन्ही सुरक्षा दलाच्या प्रमुखांची एक बैठक घेतली आणि दुसरीकडे पाकिस्तानचे अक्षरशः धाबे दणाणलेले आहेत. मोदींनी भारतीय लष्कराला फ्री हँड दिलाय आणि पाकिस्तान नेत्यांची धडधड आता चांगलीच वाढली आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीनंतर पाकिस्ताननं रात्री 2 वाजता तातडीची बैठक बोलावली आणि या बैठकीनंतर पाकिस्तानचे मंत्री अताउल्ला तरारनं पुढच्या 36 तासांमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवली. अताउल्ला यांनी रात्री 2 वाजता ही पत्रकार परिषद घेतली. भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला पाकिस्तान प्रत्युत्तर देईल असा पुनरुच्चार अताउल्ला यांनी केलाय. दरम्यान भारत पाकिस्तान संरक्षण मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणेवर सायबर हल्ला करू शकतो अशी शक्यता सुद्धा पाकिस्ताननं व्यक्त केली आहे. दरम्यान अताउल्ला तरार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण तो बाईट पाहूयात. न्यूट्रल पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले 24 से 36 घंटों में पहलगाम वाक़े से जुड़े बेबुनियाद और खुद साख्ता इल्जामात को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है. सतीश सर, याच मुद्द्यावरून मला प्रश्न विचारायचा आहे. अताउल्ला यांनी रात्री 2 वाजता पत्रकार परिषद त्यांच्यावर घेण्याची वेळ यावी, तातडीने त्यांच्यावर बैठक घेण्याची वेळ यावी. कुठेतरी पाकिस्तान बिथरलेला आहे हे मात्र आता निश्चित आहे आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे एकंदरीत त्याचा कसा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला? पाकिस्तान बिथरलेला आहे हे 100% खरं आहे. आणि जर त्याच्या पुढे जाऊन आपण जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची आणि पाकिस्तानच्या लष्कराची झोप उडाली असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरलं आहे. कारण एक्झॅक्टली खरोखरच रात्री 2 वाजता अशी पत्रकार परिषद घेऊन सांगणं की येणाऱ्या 24 ते 36 तासामध्ये आमच्यावर हल्ला होणार आहे, भारतातर्फे जे आहे भारताच्या लष्करातर्फे हल्ला होणार आहे, म्हणजे यावरून स्पष्टपणे दिसतंय की पाकिस्तान किती बिथरलेला आहे. त्याच्या आदल्याच दिवशी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी सुद्धा स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं होतं की 1 दिवस 2 दिवस 3 दिवस किंवा 4 दिवसात 2 ते 4 दिवसामध्ये जे आहेत आमच्या पाकिस्तानवर भारतीय लष्कर हल्ला करू शकतं. आणि वेगवेगळ्या प्रकारे जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सांगण्यामागचा जो आहे त्यांचा उद्देश काय, कारण त्यांना माहित आहे की पाकिस्तानचं लष्कर हे भारताच्या लष्करापुढे सामरिक सामर्थ्यापुढे कुठेही उभा राहू शकत नाही. आतापर्यंतचा इतिहास पाहता 1965 असो, 71 असो, 99 असो, 2016 असो, 2019 असो, वेळोवेळी जे आहे पाकिस्तानला पराभवाचाच सामना त्या ठिकाणी करावा लागला. ही सगळी हिस्ट्री असताना आणि प्रेझेंट सुद्धा जो आहे अतिशय आक्रमक भूमिका भारत सरकारने घेतलेली असताना ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता जर भारताला रोखायचं असेल किंवा एक प्रकारे जे आहे भारताची ऍक्शन काही अंशी डायल्यूट करायची असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिक्टिम कार्ड खेळणं की बघा कसा भारत जो आहे आमच्यावर हल्ला करतोय, बघा आम्हीच कसे दहशतवादाचे बळी त्या ठिकाणी ठरलेलो आहोत. आणि म्हणूनच त्याचा आटाप चालू आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची विधानं करणं, व्हिक्टिमहुडचं कार्ड त्या ठिकाणी प्ले करणं आणि त्याच्या माध्यमातून चायना असेल, इराण असेल, अमेरिका असेल यांना एक प्रकारे जे आहे यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करणं आणि आंतरराष्ट्रीय दबावातून भारताला कुठेतरी हे करण्यापासून परावृत्त करणं. आणि परावृत्त जरी केलं नाही तरी कमीत कमी जी खमकी ऍक्शन घेणार आहे त्याला काही अंशी डायल्यूट करण्याचा प्रयत्न करणं. फक्त
याच एका गोष्टीसाठी, आणि हीच एक गोष्ट पाकिस्तानच्या हातामध्ये आहे, म्हणून पाकिस्तान एवढा आटापिटा करतोय. आणि जो काही वेळ मिळेल, रात्रीचे 2 वाजो, 3 वाजो, 1 वाजो, त्यावेळेस जे आहे पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे ही विधानं करण्याचं काम पाकिस्तानच्या मंत्र्यांतर्फे चालू आहे. सक्षम अशा प्रकारचं आपलं लष्कर आहे. नक्कीच पाकिस्तान सुद्धा याला रिटॅलिएट त्या ठिकाणी करेल, पण याचा एंड रिझल्ट आपण जर पाहिला तर जे काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हासिल करायचे आहेत ते आपण मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्याचाच आपला पूर्ण प्रयत्न असणार आहे. त्यासाठी लष्कर पण सक्षम आहे आणि राजकीय नेतृत्वाला सुद्धा तशी खमकी भूमिका घेतलेली आहे. असंच आजपर्यंत तरी चित्र आपल्यासमोर स्पष्टपणे येत आहे. हे सर्व नेते जरी बारगळत असले तरी सुद्धा यामध्ये महत्वाचा हायलाइट होणारा मुद्दा सर असा आहे, 36 तासामध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. अर्थातच आपल्या देशामध्ये आता महत्वाच्या काल आणि आज सुद्धा बैठका होत आहेत. या अनुषंगानं भारताची आता नेमकी कशी तयारी आहे याची काय सविस्तर माहिती? नक्कीच भारताची तयारी जी आहे पूर्ण आहे. हे फक्त 22 एप्रिलचा पहलगाम हल्ला झाला म्हणून भारतीय लष्कर तयार आहे अशातला भाग नाही. मुळातच आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ऍडव्हर्सरीज असतात, ज्यामध्ये पाकिस्तान असेल, चायना असेल, इतर नेबरिंग नेशन्स असतील, आणि बदलत्या परिस्थितीच्या अनुसार आर्म्ड फोर्सेस समोर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशनल प्लॅन हे नेहमीच तयार असतात. 22 एप्रिलला हल्ला झाला म्हणून त्या दिवशी जे आहे शून्यापासून भारतीय लष्करानं काही तयारी सुरू केली नाही. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे सिनारिओसाठी प्लॅन तयार असतात. फक्त आता पाकिस्तानची तयारी आणि बदलती परिस्थिती आणि त्याहून महत्वाचं आपली राजकीय नेतृत्व कुठल्या लेवलपर्यंत रिस्क घ्यायला तयार आहे, कुठल्या लेवलपर्यंत आपण जायला तयार आहोत, या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित बसवलं तर त्या अनुषंगानं पुढचा ऑपरेशनल प्लॅन त्या ठिकाणी तयार होत असतो. माझ्या मते नक्कीच ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होतीये त्याच्या अनुसार कायनेटिक ऍक्शन होणारच आहे. पण प्रत्यक्षरित्या ती ऍक्शन होते का ड्रोनच्या माध्यमातून होते, का इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर होतं, का काही स्पेशल फोर्सेसचे ऑपरेशन्स होतात, का रॉच्या काही ऍक्शन्स होतात. आणि बाय द वे या सगळ्या ऍक्शन झाल्या की लगेच जे आहे मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट आपल्या समोर येईलच आणि लगेच येईल अशी याचीही काही गॅरंटी नाही. पण एक मात्र नक्की की आपल्या कायनेटिक ऍक्शन होणार आहे आणि त्याचाच काहीचा एक ज्याला आपण म्हणतो झाकी मागच्या 7 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसलेली आहे. आपल्या नौदलातर्फे जोरदारपणे जे आहे प्रोजेक्शन त्या ठिकाणी केलं जातंय की कसं आम्ही सदैव सतर्क आहोत. आमच्या एअरक्राफ्ट कॅरियर त्याचबरोबर जे आहेत लढाऊ नौका ज्या आहेत त्या नौकांचं पिक्चर त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलं जात आहे. आमचं एक्सरसाइज आक्रमण झालेलं आहे ज्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्या एकत्रितपणे कशा प्रकारे जॉईंट आम्ही ऍक्शन घेणार आहोत त्याच्या कवायती आम्ही त्या ठिकाणी करतोय. आमच्या स्क्रॅमजेट टेक्नॉलॉजीशी संबंधित जे आहे आमच्या चाचण्या झालेल्या आहेत ज्याच्यामधून हायपरसोनिक मिसाईल तयार करण्याशी संबंधित एक अतिशय महत्वाचा ही स्टेप मानली जाते. एकूणच या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या आपण पाहिलं तर मिसाईलच्या अनुषंगानं, एकत्रित काम करण्याच्या अनुषंगानं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या कवायतीच्या अनुषंगानं आपलं प्रिपेअर्डनेस आणि या सगळ्या ड्रिल ज्या आहेत त्या आपण आणखी मजबूत करतोय. आणि जेव्हा वेळ पडेल तेव्हा जे आहे नक्कीच भारतीय लष्कर आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आणि बाय द वे ज्यावेळेस लष्कर म्हणतोय, लष्कर म्हणजे आर्म्ड फोर्सेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या अनुषंगानं आमचे आर्म्ड फोर्सेसचे जवान जे आहेत ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे. अशाच प्रकारचं पिक्चर आपल्या समोर येत आहे. निश्चित. आणि सरकारच्या पातळीवर सुद्धा रणनीती आखण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे. सर तुम्ही सोबत राहा. आणखी एक महत्वाची बातमी आणि त्या संदर्भात तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे. पहलगाम हल्ल्यामागे 3 मास्टर माइंड असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एक काश्मीरचा तर 2 पाकिस्तानमधले मास्टर माइंड आहेत अशी शक्यता वर्तवली जाते. हाफिज सईद, सैफुल्ला खालिद आणि हामिश मुसा अशी त्यांची नावं आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय. हामिश मुसा हा काश्मीरच्या जंगलामध्ये लपल्याचा संशय हा सध्या व्यक्त केला जातोय. पुन्हा एकदा सतीश सरांकडे जाऊयात. सतीश सर, हे काही नवीन नाहीये. हाफिज सईदनं वारंवार यापूर्वी सुद्धा भारताला थेट स्वरूपात धमक्या दिलेल्या आहेत. त्याची पार्श्वभूमी अख्ख्या जगानं सुद्धा पाहिलेली आहे. आता या 3 नावं जी पुढे येत आहेत त्या अनुषंगानं हे रॅकेट किती मोठं असू शकतं, हा प्लॅन, हा कट किती मोठा असू शकतो अशी एक शक्यता आहे. एकंदरीत या सगळ्याची काय माहिती? नक्कीच एकूणच हा सगळा म्हणजे जो दहशतवादी हल्ला केला पूर्वनियोजित अशा प्रकारचाच हल्ला होता. प्रॉपरली त्यांनी रेकी केलं आणि आतापर्यंत जे इंटेलिजन्स इनपुट्स जे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, एक डिजिटल फुटप्रिंट्स म्हणजे हा काही लोकल दहशतवाद्यांचा हल्ला त्या ठिकाणी नव्हता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानपर्यंत त्यांचे जे आका बसलेले आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे कम्युनिकेशन झालेलं आहे ते इंटरसेप्ट केलं गेलेलं आहे आणि त्याची माहिती ऑलरेडी आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजकडे आहे. नक्कीच काही घरभेद्यांचा, काही ओव्हरग्राऊंड वर्कर्सचा आणि लोकल टेररिस्टचा सुद्धा हात त्या ठिकाणी होता. पण त्याहून महत्वाचं आता तुम्ही जी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे 3 मास्टर माइंड आणि त्यातले 2 जे आहेत पाकिस्तानमधले, एक जो आहे तो लोकल. या 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक ज्याचं नाव त्या ठिकाणी समोर आलेलं आहे तो मुसा. हा मुसा जो आहे ऑलरेडी पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस मध्ये होता. तो जो आहे पॅरा कमांडो होता. म्हणजे
पाकिस्तानचं लष्कर, ज्याला ट्रेनिंग पॅरा कमांडोची त्या ठिकाणी मिळालेली आहे, जो अशा प्रकारे पूर्ण प्लॅनिंग मध्ये तरबेज आहे, अशा प्रकारचे लोक जे आहेत या दहशतवादी संघटनेमध्ये तो त्या ठिकाणी घुसवतोय आणि त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी हल्ले घडवतोय. म्हणजे फक्त जर कोणी म्हणत असेल की बाबा काही जे आहे रॅडिकलाइज्ड पाकिस्तानचे युथ किंवा माथी भडकलेले जे आहेत भारतातले मुस्लिम युवक या हल्ल्यांमध्ये आहेत, तर ते पूर्णतः चुकीचं आहे. खऱ्या अर्थानं याचा आका ISI आहे, खऱ्या अर्थानं याचा आका पाकिस्तानचं लष्कर आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जर या दहशतवादाला आपल्याला जर थांबवायचं असेल तर हे हाय व्हॅल्यू टार्गेट्स आपल्याला म्हणजे हाणून पाडायचेच आहेत. तर त्याहून महत्वाचं अल्टिमेटली ISI आणि पाकिस्तानचं लष्कर जे वेळोवेळी टेररिस्ट फंडिंग करतं, त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंग देतं, केडरला जे आहे डेव्हलप करतं, त्याला सुद्धा जे आहे मोठी चपराक बसणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच सीमेच्या पार जाऊन आपल्याला लढाई करणं, एक जे आहे डिसिसिव्ह ऍक्शन घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं. मुसा याचं नाव घेणं, मुसा याचं स्पेशल सर्व्हिसेसशी संबंध असणं, मुसा हा या दहशतवादी हल्ल्यामध्ये डायरेक्टली त्याचं इन्व्हॉल्वमेंट असणं, हे स्पष्टपणे दाखवतंय की ISI आणि पाकिस्तानचं लष्कर हे डायरेक्टली कसं या हल्ल्याशी संबंधित होतं. फक्त एक मुद्दा, 1999च्या कारगिल युद्धामध्ये सुद्धा अगोदर असं सांगण्यात झालं की मुजाहिदीन त्या ठिकाणी आले. काही मुजाहिदीन वगैरे नव्हते. नदर्न लाईट इन्फंट्री, पाकिस्तानच्या NLIचे नदर्न लाईट इन्फंट्रीचे जवान डायरेक्टली त्या कारगिल वॉरमध्ये इनिशियली घुसखोरीमध्ये होते आणि नंतर ऑफकोर्स पाकिस्तानच्या खूप साऱ्या युनिट्सचाही त्या ठिकाणी समावेश होता. हाच प्रकार असतो. सांगायला जे आहेत ते सो कॉल्ड रॅडिकलाइज्ड युथ म्हणतात, पण अल्टिमेटली त्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचाच डायरेक्टली समावेश असतो. म्हणून जर गरज पडली तर पाकिस्तानच्या लष्कराशी सुद्धा आरपार लढाई करण्याची आमची तयारी आहे आणि त्याच प्रकारचे सगळे डेव्हलपमेंट आपल्याला होताना दिसत आहेत. निश्चित. आणि या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा थेट संबंध नेमका कसा होता याचे पुरावे सादर करणं अर्थातच आव्हानात्मक असेल भारतासमोर, मात्र ते जरूर होईल असा विश्वास सगळेजणच व्यक्त करतात. त्या अनुषंगाने येण्याचा तपास सुद्धा सध्या सुरू आहे. सर, या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद.